वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. सकाळचे वाजलेले 6 वाजता आपण आज आलो आहे गाडीवर. आज बघायला गेलं तर 6 वाजता धंदा आहे का नाही, पूर्ण रोड मोकळे, गॅस आपला गाडीमध्ये आहे. आपण काय करणार आहे आजपासून की हाफ टाईम गाडी चालवणार, म्हणजे कसं 6 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 10, 8, 9, 10 चालवायचा प्रयत्न करणार आहे. कारण काय दिवसभर धंदा होत नाही आहे, मग काय ना काय तर टेक्निक करून दुसरा टायमिंग सेट करायला लागेल ना, धंदा हे होत नसल्यावर. त्याला बघू सकाळचं टायमिंग आहे, धंद्याचं टायमिंग आहे, काय होते काय नाही. आता सध्या आपण पहिली बुकिंग आहे स्वारगेट. चला बघू कस्टमर आले, चला बघू कसं जातोय स्वारगेट आणि किती होतात स्वारगेटचे. 8376. पहिली बुकिंग स्वारगेट ड्रॉप झाला. स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनला आलेलो आहे. मेट्रो स्टेशन आणि स्वारगेट एकच आहे, काही वेगवेगळं नाही आहे. तर आता दुसरी बुकिंग कुठली वाजते सकाळच्या पिरियडमध्ये बघू. स्वारगेटला आलेलो सकाळी 6, 6:30 वाजता आपण बुकिंग उचललेली. घाई गडबडीमध्ये स्वारगेटला आलो. स्वारगेटला आल्यापासून एकच बुकिंग वाजली 300 रुपयाची. ते ओलाला उबेरला वाजले नाही, काय नाही वाजले. त्याच्यावर आता बसलो स्वारगेटला. 1-1.5 तास झाले, 1 तासाच्या घरात झालं. आता इथनं काय बुकिंग वाजल म्हणून तर वाटत नाही आहे. वाटायला लागलं कुठं ना कुठं तर एमटी जावं. आता लक्ष्मीनारायण थिएटरला आहे. चला बघू, निघू इथनं. आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे. मीटरने जायला लागतं माहिती ना, कुठलाही रोड नाही चालत आहे. 9266. आता बघा, कस्टमरला मीटरला आणल्याच्या नंतर मीटरचा दरवाजा लावला जात नाही. मीटरला झालेत किती, 280 रुपये 15 किलोमीटर, 16 किलोमीटरला. उबेरने किती दिले आपल्याला फक्त. आपण पुणे रेल्वे आपलं पुणे स्वारगेटवरनं एमटी आलो होतो दत्तवाडीमध्ये आपल्याला 8:30पर्यंत आपल्याला काहीच वाजलं नाही. 8:30 वाजता आपल्याला बुकिंग वाजली विमाननगरचा आत्ता ड्रॉप झाला. विमाननगरचा फरक पडला 238 कुठं आणि 238 नंतर 278 रुपीज, म्हणजे 280 रुपये कुठं. हे विचार करा दोन्हीमध्ये किती फरक होता. आता पडली आहे दुसरी एक कल्याणनगर लोकल पडली आहे. आपल्याला ही साईड आधीच आवडत आहे. उबेर आहे, वाजल ते वाजल म्हणून सरकायचं तिकडं, वाजल तिकडं. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. हो, कंपल्सरी मीटर आहे ऑनलाईनला. मीटरला गेले फरक नाही पडत. 5,000 रुपये कमी बी होते, जास्त बी होते. 5,000 रुपयाचाच फरक पडतो, एवढं जास्त नाही फरक पडत. OTP काय मीटरने म्हणजे तुमचं काय सामान राहिलं तर रिटर्न करायची अपेक्षा राहते ना आम्हाला. पण कॅन्सल मारून घेऊन जायला आम्हाला काही दिक्कत नाही आहे, पण सामान राहिलं तर तुमच्यामध्ये एक आम्हाला एक हे राहतं ना, ॲक्सेस राहतो ना आमच्याकडे, त्याच्यासाठी कॅन्सल मारू का. रोड सांगा कल्याणनगरमध्ये पुढं जायचं. हे 2 नॅव्हिगेशनसाठी परवडतं. एक नॅव्हिगेशन विचारायची गरज लागत नाही आणि एक सेफ्टीसाठी. मला मीटरमधली एक खासियत आवडली की कस्टमर मीटरने गेल्याच्या नंतर एक सोसायटीच्या आतमध्ये येत नाही, कधी लोकेशनपर्यंत उतरत नाही, लोकेशनच्या अलीकडेच उतरले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला जी रिस्पेक्ट आहे मीटरनी, ती रिस्पेक्ट मिळाली जाते. आता बघा तिसरी बुकिंग ड्रॉप झाली आहे. कॅन्सल करून घेऊन आलो होतो, 69 रुपये झाले. आता बघू चौथी राईड कुठली वाजते.
चौथी बुकिंग आपली बसलेली आहे. आपल्याला चौथी बुकिंग बसलेली आहे 50 रुपये. 50 रुपये बघू आता 50 रुपयाला किती किलोमीटर जातो आपण. जर 2.5 किलोमीटर आतमध्ये असेल तर विदाऊट मीटर आहे. 2.5 किलोमीटर वर जर गेला तर मीटर आहे. काही येऊ आता ह्या कस्टमरचे पैसे किती होतात हे बघू. त्रेपन्न 53. आपली चौथी बुकिंग ड्रॉप झाली. चौथ्या बुकिंगचे दाखवले 50 रुपये, मिळाले 53 रुपये. आता बघू 5वी बुकिंग आपली कुठली आहे आणि किती रुपयाचा आकडा 5वी बुकिंगमध्ये असेल ते बघू. लोकल असेल या मोठी असेल. आपली 5वी बुकिंग आहे 1 किलोमीटरचे. 1 किलोमीटरला दाखवले तर उबेरने 45 रुपये. तर बघू करू पिकअप. आणि जर डायरेक्ट घराकडच्या वाजत नसेल तर लोकल टोकल मारू आणि कव्हर करू. बघू ₹43 दाखवते. 6वी बुकिंग परत 1 किलोमीटरचे 45 रुपयाचे. Yes. Oh my God. अरे वाव. वाव. पेमेंट केले. हा झालं. ग्रेट माझं बाळ. थँक्यू म्हणा. वेलकम सर. सहावी बुकिंग होती. 6वी बुकिंग पण आपल्याला भेटली 41 रुपये भेटले, पण कस्टमरने गेले 45 आणि ती 4 रुपये म्हणलं तरी 49 रुपये आपल्याला टोटल मिळाले. चला बघू आता इथनं कुठली पडती आहे. कारण की कल्याणनगर विमाननगर ही साईड आल्याच्या नंतर हर वेळेस मी रडलेलो आहे. आणि ह्यावेळी एकच टार्गेट ठेवलं, लोकल आले की देतात का काय होईल ते जाईल. 685 फाईन नाही. आत्ता कल्याणनगरवरून आपण आलेलो बाणेर हाय स्ट्रीटला. हाय स्ट्रीटचे 20 किलोमीटरची राईड दाखवली मीटरनी. आणि उबेरने मला पैसे दिले 264 रुपये. उबेरने कॅश कलेक्टरसाठी दिलेले, मला दिले 254 रुपये. मीटरने झाले 20 किलोमीटरला 200 होते 355 रुपये. आता किती फायदा झाला हे बघा तुम्ही. 64 कुठं 55 कुठं म्हटलं तर 90 रुपये 80-90 रुपयाचा असा झाला. 20 रुपये उबेरने दिले. झालं काम. धंदा काय करायची गरज एवढं वेळ लागते. चला आज आपल्याला घराकडे जायचं आहे, त्याच्यामुळं निघू आता इथनं. MTच आता काय ऑप्शन नाही आपल्याकडं. काय ॲडव्हान्समध्ये वाजलं, रनिंगमध्ये तर वाजलं बघू. नाही वाजलं भेटू दुपारच्या नंतर. चला आत्ता आम्ही चाललो आहे शंकरबाबाच्या मठांना, बेबीवाडीला. बेबीवाडीचा मठ जे आहे तिकडे चाललो आहे. चला बघू आता आपण प्रवास आणि जाऊन मठ कसा आहे सगळंच बघू आज. एक टाइमचं मम्मी पप्पाचे विसर. पाणी पलीकड साईड सांगते रे काय फक्त मी आजारी नाही म्हणून मस्त आता. दुपारी आपण गेलो होतो घरी, शंकरबाबाच्या मठाला गेलो होतो. त्याच्यामुळे आत्ता आपण आलो आहे सायंकाळचे वाजलेले 5 वाजलेले. आपल्याला पहिली दुपारच्या नंतरची पहिली बुकिंग वाजली. आणि तशी बघायला गेलं तर सकाळपासून 7वी बुकिंग आहे.
6 म्हणलं 7वी आहे. 7वी बुकिंग आपली आता 100 रुपयाची आहे. चला बघू नांदेडसाठी किती आणि किती पेमेंट होते. कंपल्सरी ऑनलाईनला मीटर आहे. ऑनलाईनला कंपल्सरी मीटर आहे. 1537 आत्ता आपण आलेलो आनंदनगरवरून नांदेड सिटीला. नांदेड सिटीचं त्यांचं लोकेशन चुकलं होतं. सूरला त्यांची जी नवीन सोसायटी झाली आहे नांदेड सिटीच्या मधल्या साईडला, त्या लोकेशनला जायचं होतं. त्यांना घेऊन गेलो. मीटरने झाले 115 रुपये आणि आपल्या उबेर दादाने दाखवले होते फक्त 88 रुपये. मस्त दाखवले होते उबेर दादाने, काही प्रॉब्लेम नाही. उन्हाळा चांगला घालायचा असेल, धंदा असाही कमी झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे. उन्हाळा जर चांगला घालायचा असेल तर मीटर जी मोहीम चालू आहे सगळे रिक्षावाले करतात आहेत. बेसिक जे भंगार आहेत आत्ता नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये, ते जे आहेत त्यांच्यासाठी नवीन नियम नका काढू. हाय ते नियम पाळा. आम्ही जे पाळतोय ते हार कस्टमर ॲग्री करतोय, तुम्ही बी तेच करा. व मस्करीचं मध्ये करताल, धंद्याची सगळ्या वाट लावताल सगळ्यांच्या. आणि वरनं ओलाचं तर काय चाललंय ते सगळ्यांनाच माहिती आहे. ओलाचे काय सस्ते नशे चालू झाले तो वाटायला लागले ओलाचे. हे बघा काय दाखवते नक्की हेच कळणार. आता मी दाखवतोय कुठं विमाननगरच्या इकडं, येरडा विमाननगर करवडनगरला. नांदेड सिटीतनं पिकअप आहे आणि डॉटली मी नांदेड सिटीतच आहे. जे 600 मीटरवरनं पिकअप आहे. काय चाललं आहे ओला, सुधार रे. तुझं ॲप पण चालायला तयार नाही, तुझं डोकं बी चालायला तयार नाही. मीटरने जायला लागतं माहिती ना. ऑनलाईनला कंपल्सरी मीटर आहे. जे असेल ते मीटरवर दिसलं जातं. पण इथे तर दाखवत आहे ना हे सजेस्टेड आहे. हे बघ. हो, किती घेणार मग तुम्ही? खूप जास्त घेणार मग. मीटर जेवढं मीटर आम्ही मीटर टाकूनच जातो. मीटर प्रमाणे तर आता 17 रुपये पर किलोमीटर राहतो. किती रुपये? 17 रुपये पर किलोमीटर. 17 रुपये. हो. एक मिनिट. 4334. हॅलो, हा आहे तो BDSC इंडस्ट्री. हा पाठीमागचा स्कूल. आपण आलेलो नांदेड सिटीतनं. नांदेड सिटीतनं डायरेक्ट आपल्याला भेटली चिखली. चिखली किती किलोमीटरची होती? 32 किलोमीटरची चिखली होती. एक साईडने ड्रायव्हर खुश होतो, एका साईडने कस्टमर खुश होतात. विदाऊट जर मीटर आणलं असतं जर त्या कस्टमरला, तर तो कस्टमर किती खुश झाला असता विचार करा. की कस्टमरला दाखवलेले फक्त 498 रुपये आणि आपण आलेलो मीटरने झाले 589 रुपये, म्हणजे 600 रुपयाच्या घरात बिल झालं. आता बघू, चिखलीतनं रात्री 8:30 वाजलेले आहेत. चिखलीतनं कुठलीही वाजली का 119 रुपयाची बोलता गेली आहे. पटकन उचलू आणि नंतर बघू आपण. आणि हे आउटसाईड आहे आपल्यासाठी, पटकन इथनं हालायला लागणार आहे आपल्याला. हे वडापाव आपण घेतलेला फेमस वडेवाला म्हणून आहे. फेमस वडेवाले त्यांच्याकडनं घेतलेला हा वडापाव. बघू आता वडापावची टेस्ट कशी आहे. हा पण आहे फेमस वडा.
275 दाखवते. तुम्हाला किती लागतं? 300 दाखवते. 350 रुपये तर म्हणतो. 21 किलोमीटर दाखव, 22 किलोमीटर झालं दाखवते. 18 किलोमीटरची राईड होती खरी खरी. आपण आलो होतो चिखलीच्या तिकडनं डायरेक्ट बसले आपल्याला बाणेर म्हाळुंगे बसलेली 21 किलोमीटरची राईड होती. 21 किलोमीटरला ओलानी दिले आपल्याला फक्त 300 रुपये. आणि मीटरनी आलो होतो, मीटरनं त्यांना सांगितलेलं मीटर म्हणून, त्यांना दाखवले 375 रुपये. मी घेतले 350 घेतले. 375 रुपये त्यांचं बिल झालं होतं. चला बघू आता 10 वाजायला आलेले आहेत. बाणेरवरनं आपल्या इकडचं कुठली पडते का, सिटीतली म्हणा कुठली राईड पडते का, आपण बघू चेक करू. जितना कम होता है तो कम दे दो, ऐसा कुछ नहीं कि ज़्यादा ही दे दो. जो मीटर पे रहता है वैसा ही दे दो. कैसे है, मीटर जितना किलोमीटर दिखाता है उतना ही पेमेंट होता है. तुमसे ज़्यादा लेके तो मेरे को कुछ करने का नहीं है. मैं आता है वो 250 रुपये लेता है दे उधर दो से. फिर. ठीक है 250 रुपये. चलो. हो गया. हो हो. रॅपिडोने आपण आलो होतो बाणेर म्हाळुंगेमधनं पुणे रेल्वे स्टेशनला. रॅपिडोने दाखवले 242 रुपये आणि आपल्याला मीटरने भेटले 265 रुपये. चला बघू आता पुढची रेल्वे स्टेशनवरनं कुठली पडते.